आपल्या मुलांसाठी आपण सगळं काही केलं, मग चूक झाली कुठं? तर हॅलो सगळ्यांना, कशा आहात सगळे? मी मस्तच आहे, तुम्ही पण मस्तच असाल आणि आपापल्या कामात व्यस्त. आज मी तुमच्या पुढं आपल्या पिढीतले म्हणजे जे कुणी 90-80च्या दरम्यानचे आहेत, त्यांच्या पिढीत आपण आपल्या मुलांसाठी जे काही केलं ते सगळ्यात बेस्टच होतं. जे आपल्याला नाही मिळालं ते आपण आपल्या मुलांना द्यायचा प्रयत्न केला आणि त्यात काही गैर असं काहीच नाही. आपण चांगलाच विचार करून त्यांना द्यायचा प्रयत्न केला. आता आपल्या लहानपणी तुम्हाला आठवते का? बघा, मला तर आठवते माझ्या लहानपणी मी जेव्हा 7वीत होते तेव्हा माझी आई मला स्वयंपाक करायला लावायची, भांडी धुवायला लावायची. कपडे काय म्हणजे जास्त मी धुतले पण भांडी आणि स्वयंपाक तर करावाच लागायचा. आणि ह्याचा उपयोग मला ज्यावेळी लग्न होऊन मी ह्या घरात आले त्यावेळी मला त्या त्या गोष्टींचा उपयोग झाला की बाबा मला कशाचीच अडचण भासली नाही. पण आपण आपल्या मुलांना हे काम करायला म्हणजे सांगितलंच नाही. राहू दे, लेक आहे, परत जाऊन पण तिला कामच करायचे आहेत, आता करू नको, हे आपल्या मनाला वाटलं. मग झालं काय की आता आपण मुलगीसाठी आपण असा विचार केला की तिला सासरी जाऊन पण कामच आहे, इथं पण काम करायला नको. मग तिला ते स्वयंपाक करायला जड जायला लागलं, कामं करायला जड जायला लागलं. लहानपणापासून जे शरीरावर बंबवलं जातं म्हणजे जे शरीराचं वळण असतं ते पटकन म्हणजे रुळलं जातं ते. पण एकदमच मोठ्यापणी आत्ता ह्या मुलींना खूप जड चाललंय की आपण सर्दीमुळं जरासं तब्येत बरी नाही, त्यामुळं थोडं त्रास होतोय घशाचा. तरी कालपासून जरा औषधावर आणि हळद आणि दूध घेतल्यामुळं खूप फरक पडला. जर तुम्हाला पण घशाचा प्रॉब्लेम झाला तर दुधात हळद टाकून कोमट दूध घ्या, खूप बरं वाटेल. तर मला सांगायचं असं आहे की आपण लोकांनी आपल्या मुलांना सगळं सगळं दिलं, त्यांचे खूप लाड केले. कधी काय आपल्या हातनं म्हणजे निसटू नये, मुलांना काही कमी पडू नये ह्याची पुरेपूर काळजी घेतली. पण आजची मुलं आता मोठी झाल्यानंतर विचार करा, आता ह्या मुलींना सासरी कामं पडायला लागल्यानंतर त्यांना ते जड जातंय. आणि दुसरी गोष्ट, आपण आपल्या आईवडिलांचं सगळं ऐकत होतो. आई वडील जर आई जर असेल तर अजून आई बोलली की आम्ही शांत राहतोय. मारू पण शकतात आपले आई वडील. आपण आपल्या मुलांना मारू शकतोय का हो? त्यांच्याकडे गेल्यावर त्यांचंच ऐकायला लागतंय, त्यांनी म्हणतील तेच खरं आहे. हे आपल्या मुलांचं हाल आहेत. म्हणजे आपण आपल्या आईवडिलांचं पण ऐकलं, आता आपल्या मुलांचं पण ऐकतोय. मग आपण आपली पिढी चूक कुठं झाली आपली? मुलांना सगळं दिलं हे चुकलं का आपलं? मला तर नेहमी हा प्रश्न पडतोय. काय चूक आहे आपल्या पिढीची की जेणेकरून म्हणजे आईवडिलांचं पण आपणच ऐकलं, आता मुलांचं पण आपल्यालाच ऐकायला. तुला काय कळत नाही, मुलं सहज बोलून जातात आपली. तुला का मम्मी काय कळत नाही? अरे मम्मीला पण कळत नाही ते नाही, पप्पाला पण काही कळत नाही. असं आजची पिढीचं हे आहे. मला वाटते ते आपल्या पिढीकडं हीच चूक झाली की आपण त्यांना नको तितकं लाड केले, करायला नको तितके लाड केले आपण. आधी आपले आई वडील बघा, आई वडिलांच्या पुढं तर बोलायची हिंमत नसायचीच, पण आई समोर सुद्धा आपण चाचपटत बोलत होतो. ती काय बोलली तर शांतच राहावं लागायचं. आत्ता माझी आई 70च्या वरती आहे, तरी पण आम्ही तिचंच ऐकतोय. ती काय बोलली तर गप्प बसावं लागतंय. आणि आमची मुलं आम्हाला शिकवा लागल्यात. नाही, त्यांचंच ऐकलं पाहिजे आपण, अशी आजची अवस्था आहे. मग ही जी आपली पिढी आहे
90 आणि 80चे काय, म्हणजे आपण त्यांचे अति लाड केले, आपण नको तितकं त्यांना हे दिलं, काय म्हणतात ते, सूट दिली. कामाच्या बाबतीत असेल, प्रत्येक बाबतीत आपण त्यांना नको तितकी सूट दिली. आपल्याला मिळालं नाही, चला आपल्या मुलांनी हौस करून घेऊ दे. प्रत्येक आईला असं वाटतंय, मला जेवढं मिळालं नाही तेवढं माझ्या मुलगीला मिळू दे. मी शाळा शिकले नाही, आमच्या म्हणजे ह्याच्यात जास्त शिकलेली पिढी नाही आहे, जेमतेम 10वी 12वी असे शिकलेले आहेत. तर आजच्या म्हणजे माझ्या वयाच्या आई आहेत, त्यांना वाटते माझ्या मुलीनं खूप शिकलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे, शिकवा, पण तिला तिच्या घरात म्हणजे घरात जे करावं लागतंय, स्वयंपाक वगैरे ते पण शिकवा. उद्या जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. उद्या जाऊन आपण आपल्या आईसाठी जितकं करतोय तेवढी आपली मुलं आपल्यासाठी करतात का बघा. आजकालची मुलं जर आई स्वयंपाक करत असेल, भांडी घासत असेल, तर बघत बसतील मुली. पण आपण माहेरी गेल्यावर सुद्धा बसत नव्हतो, आईला हातभार लावत होतो. आई आई काय करा लागली तर आपण काहीतरी करून तर देत होतो. आईला म्हणायचं नको आई, आपण मी करते, तू करू नको, सरक बाजूला. आत्ताची मुलं तशी म्हणत नाहीत, करत्या नाही करू दे, उलट बघत बसतील, कर म्हणतील, आई मला हे करून दे, आई मला ते करून दे. आपण इतके लाड केलेत, मला वाटते आपण इतके म्हणजे नको तितके लाड केलेत, करायला नको तितके लाड केलेत. पैशाच्या बाबतीत असू दे, घरातल्या बाबतीत असू दे, कामाच्या बाबतीत असू दे, आपण आपल्या मुलांचे जरा जास्तच लाड केल्यामुळं आपली आजची परिस्थिती अशी आहे की आपण ना आईवडिलां आईवडिलांसमोर बोलू शकतोय, ना मुलांच्या समोर बोलू शकतोय. शांत राहिल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तर हे सगळं आपण आपणच केलेलं आहे, आपणच घडवलेलं आहे. त्यामुळं आता हे काय चित्र बदलू शकत नाही. आजकालच्या सासवांना पण वाटते बघा, मुलींनी म्हणजे सासूला वाटते, सुनेच्या बाबतीत तसं वाटते, पण आपल्या लेकीच्या बाबतीत वाटत नाही, अजिबात वाटत नाही. लेक आणि सून ह्यात फरक करू नका, मग कळेल तुम्हाला. तुमची पण लेक ती तशीच आहे. ती दुसऱ्या घरात गेली, तिला काम येते का नाही, ती कशी राहते, तिचं बघूनच सगळं म्हणजे आपल्या समाजात जे काय चाललंय ते एकमेकाचं बघूनच चाललंय. त्याच्यासाठी कुणी कुणाला अपवाद नाही. आपली लेक केली तर चांगलं आणि सून केली तर वाईट, असं होत नाही कधी, कधीही असं होत नाही. आणि जर आपण दुसऱ्यांसाठी जे पेरले ते आपल्यासाठी उगवत असते. जर लेकीसाठी तुम्ही म्हणला माझी पोरगी लाडात वाढलेली आहे, कामं काय करणार नाही, येणारी सून तुमची तशीच असणार आहे. कारण ही पिढीच अशी आहे की जे आपल्या मुलांनी म्हणजे माझ्या घरात काय, तुमच्या घरात काय, सगळ्यांच्या घरात तेच आहे. आधी असं नव्हतं. मुली किती पण लहान असू देत, आई काय म्हणायची, दुसऱ्याच्या घरला जायची आहेस, दुसऱ्याच्या घरला जायचं आहे. काय सासू म्हणाल आईनं काय शिकवलंय, नवरा म्हणाल आईनं काय शिकवलंय, असं प्रत्येक वेळी पहिली माणसं म्हणायची. तुझ्या आईनं तुला काय शिकवलंय, काय शिकवून पाठवले का असंच पाठवले. पण आजकाल असं कोण बोलून पण घेत नाही. आणि त्यामुळं मुलींना इतकी सूट दिल्या, मुलांना म्हणजे सगळ्यांनाच, मुलांचं मुलींचं तेच आहे. मुलं पण तसंच, मुलांना पण आपल्याला जे मिळालं नाही ते सगळं मुलाला माझ्या मिळावं असं वडिलांना वाटत होतं. त्यामुळं वडिलांनी त्याचे लाड केले. आता ते अंगलट आले तर काही म्हणजे काही करू शकत नाही आपण. आपण काय कुणीच काही करू शकत नाही. आता वेळ गेलेली आहे, त्यामुळं झालेल्या गोष्टी झालेल्या आहेत. प्रत्येक वेळी आपण शांत राहणे. आई होतो तेव्हा पण शांत राहायचं आणि मुलगी होतो तेव्हा पण शांत राहायचं. ही आपली आजची म्हणजे 90 आणि 80ची पिढी, हे असंच आहे. तुम्हाला खरं वाटलं तर लाईक करा,
व्हिडिओमध्ये जे सांगितलं ते पटलं तर लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा बरोबर आहे का, आणि छान छान कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.